नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 मध्ये बेकरी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आम्ही आज एक सविस्तर, परिपूर्ण ब्लूप्रिंट घेऊन आलो आहोत. सुरुवात या एका महत्त्वाच्या विचाराने करूया. खरंच आजकाल कोणताही कार्यक्रम घ्या, वाढदिवस असो, अॅनिव्हर्सरी असो किंवा अगदी लहानसे सेलिब्रेशन, केक कापल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. अगदी बरोबर, ही गोष्ट आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. गावागावांमध्ये प्रत्येक घरामध्ये केक ही एक अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. म्हणजे जी गोष्ट पूर्वी चैनीची मानली जायची ती आता प्रत्येक आनंदी क्षणाची गरज बनली आहे. आणि याच बदललेल्या मानसिकतेमध्ये या व्यवसायाची प्रचंड मोठी संधी दडलेली आहे. बरोबर, तर ह्या संधीचं सोनं कसं करायचं ह्यासाठीच हा 6 भागांचा ब्लूप्रिंट आहे. आपण सुरुवात करूया संधी ओळखण्यापासून. मग तुमच्यासाठी योग्य बेकरी मॉडेल कोणतं, त्यासाठी गुंतवणूक आणि मशिनरी काय लागेल, कायदेशीर बाबी कोणत्या, नफ्याचं गणित कसं मांडायचा आणि शेवटी आधुनिक मार्केटिंगने ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं हे सगळं सविस्तरपणे पाहू. चला तर मग थेट सुरुवात करूया. भाग 1, 2026 मधील बेकरी संधी. इथे आपण बाजाराचा कानोसा घेणार आहोत. कारण ग्राहक आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अपेक्षा खूप वेगाने बदलत आहेत. आणि जो या बदलांना समजून घेईल तोच या स्पर्धेत टिकेल. आणि हा बदल किती जबरदस्त आहे ते बघा. पूर्वी बेकरी म्हणजे काय, तर पाव आणि खारी बिस्किटं. पण आता तसं नाही. आता लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर ताजा, लाईव्ह केक बनवून हवाय. पूर्वीचे तेच तेच व्हॅनिला, चॉकलेट फ्लेवर्स आता मागे पडलेत. आता जमाना आहे ओट्स आणि नाचणीसारख्या हेल्दी कुकीजचा. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे आरोग्याबद्दल जागरूक असलेले ग्राहक आता आवर्जून शुगर फ्री पर्याय मागत आहेत. आणि या बदललेल्या ट्रेंड्सचा थेट परिणाम तुमच्या कमाईवर होतो. आपण इथे किरकोळ नफ्याबद्दल बोलत नाही आहोत. जर तुम्ही या नवीन ट्रेंड्सना आपलंसं केलं, योग्य स्ट्रॅटेजी वापरली, तर महिन्याला 50,000 ते अगदी 2 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा कमवणं शक्य आहे. हे आकडे सांगतायत की लोक आता क्वालिटी आणि आरोग्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आता येतो भाग 2, तुमचा बेकरी मॉडेल निवडणे. हा तुमच्या व्यवसायाच्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पायाभूत निर्णय आहे. कारण तुम्ही जे मॉडेल निवडाल त्यावरच तुमची गुंतवणूक किती असेल, तुम्ही काम कसं करणार आणि तुमचा ग्राहक कोण असेल हे सगळं ठरेल. चला, वेगवेगळे मॉडेल्स समजून घेऊया. पहिला आणि सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे होम बेस्ड बेकरी. ज्यांना कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जोखमीसह सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या घरच्या किचनमधूनच तुमच्या कौशल्याच्या जोरावर कस्टमाइज्ड केक आणि कपकेकच्या ऑर्डर्स घेऊ शकता. यात जागेचा खर्च वाचतो आणि सोशल मीडियामुळे मार्केटिंग करणं खूप सोपं होतं. दुसरा पर्याय आहे पारंपरिक रिटेल बेकरी. कल्पना करा, तुमच्या परिसरातलं एक सुंदर दुकान जिथून ताज्या बेक्ड पदार्थांचा सुगंध येतोय आणि लोक ओढले जात आहेत. हे मॉडेल फक्त विक्रीचं ठिकाण नाही, तर ते एक असं केंद्र बनतं जिथे लोक एकत्र येतात, गप्पा मारतात. इथे तुम्हाला ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, त्यांचा फीडबॅक मिळतो. तिसरा प्रकार आहे होलसेल बेकरी. हे एक B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल आहे. इथे तुम्ही थेट ग्राहकांना नाही, तर कॅफे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा इव्हेंट मॅनेजर्सना मोठ्या प्रमाणात माल पुरवता. यात तुम्हाला मोठ्या आणि नियमित ऑर्डर्स मिळतात, ज्यामुळे हे एक स्थिर उत्पन्न मिळतं. पण यात प्रति नग नफा कमी असतो आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटवर जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि आता 2026चा सगळ्यात हॉट आणि जबरदस्त ट्रेंड, लाईव्ह केक शॉप. हे फक्त एक दुकान नाही, तर हा एक अनुभव आहे. ग्राहक येतो, फ्लेवर निवडतो आणि अवघ्या 10 मिनिटात त्याच्या डोळ्यासमोर ताजा केक तयार होतो. हा एक्सपिरियन्स आजच्या पिढीला खूप आकर्षित करतोय. यात नाविन्य आहे, वेग आहे आणि ताज्या उत्पादनाची 100% खात्री आहे. त्यामुळे ह्या मॉडेलला सध्या प्रचंड मागणी आहे. भाग 3, गुंतवणूक आणि आवश्यक मशिनरी. ठीक आहे, तुम्ही मॉडेल निवडलं. आता पुढचा प्रश्न येतो की या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती साधने, कोणती उपकरणं लागतील? कारण योग्य मशिनरी हा तुमच्या व्यवसायाचा कणा आहे. ही उपकरणं म्हणजे तुमच्या बेकरीचा आत्माच आहेत. सगळ्यात महत्त्वाचा डेक ओव्हन, जो तुमच्या केक आणि बिस्किटांना अचूक तापमानावर बेक करतो. त्याची किंमत साधारणपणे 30 ते 80 हजारांपर्यंत असू शकते. त्यानंतर येतो प्लॅनेटरी मिक्सर, जो पीठ मळण्यापासून ते क्रीम फेटण्यापर्यंत सगळी कामं करतो. तो 20 ते 50 हजारात येतो. प्रूफिंग बॉक्स आणि डीप फ्रीजची किंमत तुमच्या गरजेनुसार बदलते. लहान सेटअपसाठी छोटी उपकरणं पुरेशी असतात. हा बार चार्ट तुम्हाला गुंतवणुकीची एक स्पष्ट कल्पना देतो. जर तुम्ही अगदी लहान प्रमाणात म्हणजे होम बेकरी किंवा छोटंसं दुकान सुरू करत असाल, तर साधारणपणे 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक पुरेशी ठरू शकते. यात तुमची प्राथमिक मशिनरी आणि कच्चा माल येतो.
पण जर तुम्हाला एखादं मोठं कॅफे स्टाईलचं आकर्षक दुकान सुरू करायचं असेल तर मात्र 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते. आता वळूया भाग 4 कडे, कायदेशीर आणि परवाना चेकलिस्ट. अनेक जण या कायदेशीर बाबींना कंटाळवाणी प्रक्रिया समजतात, पण खरं तर हा तुमच्या व्यवसायाचा व्यावसायिक आणि सुरक्षित पाया आहे. योग्य परवानगी असल्यामुळे तुम्हाला फक्त कायदेशीर संरक्षणच मिळत नाही, तर ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वासही दुप्पट होतो. ही प्रक्रिया आपण 4 सोप्या टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, FSSAI लायसन्स, जे कोणत्याही खाद्यपदार्थाच्या व्यवसायासाठी अनिवार्य आहे. दुसरं, शॉप ॲक्ट लायसन्स, जे तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून घ्यावं लागतं. तिसरं, तुमची उलाढाल एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे गेल्यास GST नंबर आवश्यक आहे. आणि चौथं, तुम्ही ओव्हन आणि गॅस वापरणार असल्यामुळे फायर NOC म्हणजेच अग्निशमन दलाचा न हरकत दाखला असणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण व्यवसायाच्या मूळ गाभ्याकडे येऊया. भाग 5, मेन्यू, साहित्य आणि नफा. इथे आपण तुमच्या उत्पादनांवर आणि त्यामागे दडलेल्या नफ्याच्या गणितावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण शेवटी व्यवसाय नफ्यासाठीच केला जातो ना? अगदी बरोबर. 2026 मध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या मेनूमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल हवा. केक, पेस्ट्री, खारी यांसारखे क्लासिक पदार्थ तर हवेतच, पण त्यासोबतच ओट्स आणि नाचणीच्या हेल्दी कुकीज सारखे ट्रेंडिंग आयटम्सही हवेत. आजचा ग्राहक चवीसोबतच आरोग्यालाही महत्त्व देतो, त्यामुळे शुगर फ्री केकसारखे पर्याय ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि हो, चांगल्या क्वालिटीचा कच्चा माल योग्य दरात मिळवण्यासाठी स्थानिक होलसेलर्ससोबत चांगले संबंध तयार करणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. आता हे डोनट चार्ट बघा. यातून आपल्याला कळतं की एका केकमागे नेमका खर्च कुठे कुठे होतो. सगळ्यात मोठा वाटा असतो कच्च्या मालाचा, जसं की मैदा, साखर, क्रीम वगैरे. त्यानंतर येतो कारागिरांची मजुरी आणि वीज गॅसचा खर्च. आणि उरलेला भाग म्हणजे दुकानाचं भाडं, मार्केटिंग आणि इतर खर्च. हे गणित समजून घेतल्याशिवाय तुम्ही योग्य किंमत ठरवू शकत नाही. आणि आता येतो तो आकडा जो या व्यवसायाला इतका आकर्षक बनवतो. हे टेबल बघा. अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी कच्चा माल, मजुरी, वीज सगळं मिळून साधारणपणे 150 ते 200 रुपये खर्च येतो. आणि तोच केक तुम्ही तुमच्या ब्रँडिंग आणि क्वालिटीच्या जोरावर सहज 350 ते 500 रुपयांना विकू शकता. याचा सरळ अर्थ आहे की तुम्हाला 100% जास्त निव्वळ नफा मिळतोय. हेच या व्यवसायाचं खरं आर्थिक सामर्थ्य आहे. आणि आता आपला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, भाग 6, डिजिटल मार्केटिंग आणि AI. एक गोष्ट लक्षात घ्या, 2026 मध्ये फक्त चांगला केक बनवून चालणार नाही, तो लोकांपर्यंत पोहोचवावाही लागेल. आजच्या जगात डिजिटल मार्केटिंग हा पर्याय नाही, तर ती एक गरज आहे. याची सुरुवात होते गुगल माय बिझनेसपासून. विचार करा, जेव्हा कोणाला केक हवा असतो तेव्हा ते पहिलं काय करतात? गुगलवर बेकरी नियर मी असं सर्च करतात. तेव्हा तुमचं नाव, पत्ता आणि चांगले रिव्ह्यूज सगळ्यात वर दिसले पाहिजेत. स्थानिक ग्राहक मिळवण्याचं हे सगळ्यात शक्तिशाली साधन आहे. आणि सर्जनशीलतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. नवीन आकर्षक केक डिझाईनसाठी कल्पना हव्यात? Pinterest AI हा एक खजिना आहे. तिथे तुम्हाला हजारो डिझाईन्स मिळतील. आणि तुमच्या सोशल मीडिया पोस्टसाठी किंवा जाहिरातींसाठी आकर्षक कॅप्शन लिहायचंय? ते काम ChatGPTवर सोपवा. तुमचा वेळही वाचेल आणि कामही व्यावसायिक होईल. आणि आजच्या काळातलं सगळ्यात प्रभावी हत्यार म्हणजे Instagram रील्स. केकवर क्रीम लावतानाचे किंवा डिझाईन करतानाचे ते समाधानकारक, सॅटिस्फाईंग व्हिडिओ बनवा. असे व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होतात, लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि या एका रीलमुळे तुम्हाला अनेक ऑर्डर्स मिळू शकतात. हे जवळजवळ 0 खर्चातलं मार्केटिंग आहे. तर या संपूर्ण माहितीचा सारांश असा आहे की 2026 मधला बेकरी व्यवसाय हा फक्त चवीचा खेळ नाही, तर तो कल्पकता, गुणवत्ता आणि योग्य व्यावसायिक धोरण यांचा संगम आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर यश तुमचंच आहे. तर आता प्रश्न हा आहे की 2026च्या या वेगवेगळ्या बेकरी ट्रेंड्सपैकी तुम्ही कोणत्या ट्रेंडवर सगळ्यात आधी प्रभुत्व मिळवणार आहात? KP द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.